ऐ काट्या उठ ना, आज तो पेपर आहे ना. आज थोडी 11 तारखेला आहे मग पेपर. बाईला आजच 11 तारीख आहे. काय आज 11 तारीख आहे? हा आजच 11 तारीख आहे. कॅलेंडर पाहिलं नाही तर खोटं वाटत असेल तर. तुला तारीख ध्यानात नाही आणि पेपरचं काय ध्यानात राहील रे काट्या. मम्मी तू काळजी करू नको, मला सगळा अभ्यास होईल. उठ पटकन आंघोळ बिंघोळ करून घे. मी चहा टाकते त्यासाठी पेपरला जाणे पुन्हा. बर खेकड्याला फोन करून सांगायला लागेल आज पेपर आहे म्हणून, नाही तर ते बी राहील घरीच. हॅलो खेकड्या, कुठे आहे तू? घरी आहे, अभ्यास करीत होतो. तुला माहित होतं का आज पेपर आहे म्हणून? हा मी रात्रीपासून अभ्यास बी करू पेपरचा. खेकड्या मग तो काम नाही का मला फोन करून सांगायचं उद्या आपला पेपर आहे म्हणून? अरे बाबा तू माझ्या केली माहिती तरी कुठे लक्षात होतं. बरं मी आंघोळ करतो, ये पटकन आमच्या घरी माल घ्यायले. बरं येतो. ऐ काय करू राहिली ग, इकडे ये बरं. काय म्हणतो का ना मी आला. अगं आली का? काय बॉम्बला पटापटा. रावल्या उठला का? त्याचा पेपर आहे ना आज. हा उठला. अभ्यास व्हायला का नाही काय माहिती पोराचा. अभ्यास त्याच्या ध्यानात बी नव्हता आज त्याचा पेपर आहे म्हणून. त्याचा काय अभ्यास होईल असेल, मला नाही वाटत काट्ट पास होईल म्हणून. अगं मग तू चिंता नको करू, आमच्या सेंटरवर गाडीची नाही लय कॉप्या चालते तिथं. आमच्या काळात नव्हत्या अशा काही कॉप्या घेत्या, आम्ही मेणबत्तीच्या उजेडाखाली अभ्यास करत होतो. काय म्हणले काका? मेणबत्तीच्या उजेडाखाली अभ्यास करत होते तुम्ही? आमच्या काळात लाईट राहत नव्हती तर आम्ही मेणबत्तीच्या उजेडाखाली अभ्यास करत होतो. लय हुशार होतो मी तेव्हा. तुम्ही एवढा अभ्यास करत होते मग MIDC कोण कामाला जाते? सरकारी ड्युटी कोण नाही लागले? इथं माझ्या ड्युटीच काय आला आता, मी पोराला चांगलं सांगू ना. खरं बोललं का कसं झोमत याला. राहुल तो अभ्यास झाला का? सगळा अभ्यास व्हायला आपला, सगळ्या चिठ्ठ्या गिट्ट्या कोणता प्रश्न येणार आहे सगळं पाहून ठेवले, गाईड सगळं घेऊन ठेवलं लगे. सगळा अभ्यास व्हायला तर मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. मी सांगतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर. विचारा काय प्रश्न येतं. कोंबडी आधी आली का अंडा आधी आलं? असे प्रश्न विचारले का पोरायला? अभ्यासाचं विचारा ना काही. आता ह्यो प्रश्न बी अभ्यासाचाच होता ना. राहुल चाल भाऊ, आपण आपल्याला उशीर उरायला, यांचं कोंबडी अंडा आपण नंतर पाहू. चांगला पेपर लिहा, 5 वर्षांनी इतके तरी मार्क घ्या. आणि रावल्या तुला सांगतो, तू जर कधी नापास झाला तर तो आणि माझा संबंध तुटला डायरेक्ट. बरं का? टेन्शन ना घेऊ, पास नाही होणार मी. काय म्हणला? टेन्शन ना घेऊ, पासच होईल मी. भावा राहुल तो पॅड आणि पेन घेतला का रे? हा घेतला ना. एक पेन मला दे बरं का. अरे इतका कसा भिकारी रे तू, परीक्षाच्या टायमाला बी पेन नाही आणला का? अरे तू असल्यावर मला काही आणायची गरज आहे का? बरं देतो तुला एक पेन. पोट्टेव इथं साहेब लोक येले, आज काही चिटिंग चालणार नाही. तुम्ही अभ्यास करून येईल असं जे तुम्हाला येतं तेवढं मनानं लिहून टाका. भावा राहुल मी आता काही अभ्यास करेल नाहीये. आता पेपर मध्ये काय लिहू? किस कलर की चड्डी पहने हो? तस नको लिहू, असली ज्यूस पिला दो, मौसंबी का मूड ऑफ है मेरा. भाऊ रील पाहायच्या ऐवजी अभ्यास केला असता तर पुरला असता आपल्याला. मी तुम्हाला थोडे प्रश्न विचारतो, त्याची मला उत्तर सांगा, मग मला समजेल तुमचा किती अभ्यास व्हायला किती नाही. सोपे प्रश्न विचारा सर. बाईला हो तेव्हा अभ्यास करा म्हणतो तो तेव्हा करीत नव्हती. आता सोपे प्रश्न विचारा सर. राहुल तू सांग, आपली पहिली कविता कोणती आहे? बोले जो कोयल बागों में है, याद भी आके आने लगी. बाईला कविता म्हणलं तुम्ही, गाणं नाही. रील पाहायचे परिणाम आहे. श्याम्या तू सांग, 14 फेब्रुवारीला कोणता दिवस राहतो? व्हॅलेंटाईन डे राहतो सर 14 फेब्रुवारीला. व्हॅलेंटाईन डे नाही, व्हॅलेंटाईन डे म्हणते त्याला. नाही रे व्हॅलेंटाईन डे म्हणते. खेकड्या, व्हॅलेंटाईन डे म्हणते त्याला. अरे गावठी लायला मजनूच्या अवलेदी हो. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला होता. बाईला हो जरा अभ्यासाकडे लक्ष द्या. 40 जवान शहीद झालते त्या हल्ल्यामध्ये. माफ करा सर, ध्यानात नव्हतं राहिलो. हा व्हॅलेंटाईन डे बरं ध्यानात राहतो तुमच्या. आता मी पेपर वाटतो, शांततेतल्या जेवढे येतं तेवढे लिहून टाका. मग बाबा पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय लिहिलं? ज्यूस पिला दो, मौसंबी का मूड ऑफ है मेरा. खरंच असं लिहिलं काय तो? नाही रे पेपर लय सोपा होता, अर्ध्या घंट्यात लिहून टाकला मी. मला टाइमच नाही भेटला यार, मागून तसंच राहिलेली याचं. काय मागून बी पेपर होता काय? मला वाटलं पुढचे 4 प्रश्नाचे एवढाच पेपर आहे. खातं तू आता त्या म्हाताऱ्याचा मार. Gang, gang, wanna get the chain.